जय हिंद मित्रांनो, मी आदिल पटेल. सध्या आपण सोलापुरातील प्रभाग क्रमांक 19 या प्रभागमध्ये येणाऱ्या शांतीनगर ते ताई चौक या रस्त्यावरती आहोत. आणि हा बोर्ड बघा, श्री नवनाथ दत्त मंदिर. आणि या मंदिरला लागून ही अवस्था बघा. गेल्या 15 ते 20 दिवसापासून गटारीची चेंबर हे ओव्हरफ्लो होत आहे. फक्त इथंच नाही, या ठिकाणाहून तिथं तुम्ही पाठीमागे बघाल तर त्या ठिकाणी सुद्धा सर्वच्या सर्व या रस्त्यावरची चेंबर ओव्हरफ्लो होऊन गेली 15 दिवस झाले पाणी रस्त्यावरती वाहत आहेत. आणि या प्रभाग क्रमांक 19ला तर भाजपचे चारी नगरसेवक आहेत. या भाजपच्या नगरसेवकांना फक्त निवडणुकात आपलं राजकारण म्हणून मंदिर आठवण येतो, हिंदुत्व आठवण येतो. पण आजची स्थिती बघा, या दत्त मंदिरात गटारीचे पाणी गेल्या 15 दिवसापासून आत जात आहेत. कुठचाही अधिकारी तर विचारायला तयार नाही, कुठचाही नगरसेवक विचारायला तयार नाही. 24 तारखेला आम्ही स्वतः आमच्या चॅनलवरती याची बातमी लावला होता, तरीसुद्धा याचा काहीही परिणाम झालेला नाही. हे अधिकारी ठेकेदार हे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. यांना इतका माज आलेला आहे की यांना विचारणारे कोण नाहीत. हे काही होऊ दे, लोक खड्ड्यात पडू दे, मरू दे, गटारीचे पाणी रस्त्यावर वाहू दे, यांना काहीही फरक पडत नाही. आपल्यासोबत इथं बोलण्यासाठी या मंदिरचे महाराज आहेत. महाराज या पुढे जरा तुम्ही. नाव काय आपलं? राजू म्हणता. बरे, पाणी किती दिवसानं ओव्हरफ्लो होऊन चाललंय? 3 हप्ते झाले. 3 आठवडे झाले. हा. आणि तुम्ही कुणाला सांगितलं होतं का याची मेंबर वगैरे येऊन बघून चालले, तर काही सुद्धा उपयोग झाला नाही याचा. मेंबर वगैरे येऊन बघून गेले नुसता, काही सुद्धा काही ना दखल घेणं काही नाही. आजूबाजूचे येऊन आम्हाला शिव्या द्यायला, मंदिर आहे असं आहे तसं आहे, तुम्हाला काय गटारीचं पाणी मंदिरात जात आहे बघा. सर्व हे भर गाठलेलं आहे सर्व इथं. भर वगैरे काय पाणी आतमध्ये आलं म्हणून भर गाठलेलं आहे. हा, आतापर्यंत कुठलं काम झालं नाही. आपलं नाव काय काका? माझं नाव बालाजी चिप्पा. किती दिवसांना चालू आहे हे आता कमीत कमी 20 दिवस झाले असंच चाललंय. आणि कुठलेही अधिकारी येतात बघते तर पाठवून देतो म्हणते. ते इथनं काढायचं नाही, मागचं काढायचं म्हणतं, मागचं नाही तर पुढचं काढायचं म्हणतंय. मग नगरसेवक बी येऊन गेले, तर गज्जम साहेब बी येऊन गेले, सगळेजण येऊन गेले, दोघं तिघं, तरी काही काम होईना. तुम्ही बघू शकता पाण्याचा फ्लो बघा कशा प्रकारे. आणि येणं जाणाऱ्या लोकांना किती अडथळा निर्माण होत आहे. इथं एखादा मोठा अपघात होऊ शकतो. एक जोडपं पडलंय, नवरा बायको काही ना, दोघं मिळून पडलेत. हा, दोघं पडलेत. हा, म्हणजे ह्याच्या अगोदर हा पडलेलं आहे बघा. याच्या अगोदर सुद्धा इथं दुर्घटना घडलेली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडून जीव जाऊस तर हे अधिकारी गप्प बसणार का? पाण्याचा फ्लो बघा. आणि फक्त हा पाणी इथं मंदिरात नव्हे तर याच्या पाठीमागे इथं लोकांचे घरं आहेत, त्यांच्या घरात सुद्धा हा सर्व पाण्याचा फ्लो जात आहे. मित्रांनो, मगाशी आपण त्या रस्त्यावरती होता, त्या रस्त्याच्या गटारीवरच्या ज्या चेंबरचं पाणी ओव्हरफ्लो होणं हे बघा तुम्ही कसं येतोय. इथल्या राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये हा संपूर्ण पाणी जात आहे. आणि बघा, इथून हा सर्व पाणी लोकांच्या घरामध्ये जात आहे. आणि हा जो नाला आहे तो ओव्हरफ्लो होऊन सर्वच्या सर्व पाणी रस्त्यावरती आलेला आहे. आपल्यासोबत इथले रहिवासी आहेत जे बोलण्यासाठी आहेत. बोला मावशी, तुमचं नाव काय? आशा कोळेकर. हा,
काय असं सगळं गटरामध्ये कसं राहाय सांगा. किती दिवस झाले किती 8, 10, 15 दिवस झाला आता. सारखं सगळं ते गटर भरून चेंबर भरून रोडवर सगळं घराने पाणी शिरालंय. दुनियाची मच्छर दुनियाचं घाण कसं वागायचं. घरात पाजर मारलंय पाणी. दरवर्षी आहे तक्रार केलाय का? कुठं आता 15 रोजच सारखं दरवर्षी चालू कोण पण येत नाही कोण पण झालंय. 15 वर्ष एक दिवस नाही 15 वर्ष झालं राहतो. सारखं तक्रार केलं तरी पण कोण येत नाही इथं. कोण सुद्धा नाही. आता तर गटरचं पाणी यायला लागलंय. पावसाचं तर पावसाचा आवाज चालत येत नाही. कमरेपत्र पाणी येते पावसाळ्यात. कसं जायचं? लेकरा बाळाचं कमरात पाणी येतंय. लेकरं कसं जायचं आम्ही कसं जायचं. लेकरांना शाळेला कसं पाठवायचं कामाला कसं जायचं आम्ही. संध्याकाळच्या टायमाला एका टायमाला लाईट असतंय नसतंय कसं यायचं आम्ही सांगा. मग तुम्ही तक्रार केला नाही? करून सुद्धा येत नाही ते लोक. करून सुद्धा येत फोटो काढून सुद्धा ये नाही झाले ते मग काय सांगायचं. आपल्या सोबत एक उद्या म्हणते नागरिक आहेत. तुम्ही तक्रार केलं होतं? तक्रार केलतो की नगरसेवकला वगैरे कोंडी साहेबला पाठवलो आणि गज्जम साहेबाला पाठवलो गदगे साहेबला पाठवलो. हा. काही ऍक्शन झालं नाही. ऍक्शन काय घेतलं नाही अजूनपर्यंत. हा. पण किती दिवस झाले येऊन भेट घरात बनाले पाणी शिरतंय इथं? आता आणि मिनिमम एक 15-20 दिवस झालं बघा. 15-20 दिवस झाले घरात पाणी चाललंय लोकांना. वंदना केंचुगुंडी. आम्हाला तरी तर लय तकलीफ आहे. पाणी बघा कसं चेंबर भरलेलं पाणी यायला लागलंय. आम्हाला वास यायला लागलंय. डेंगू मलेरिया झालाय. दवाखान्याला चाललो आम्ही. गडी माणसं नाही या घरात. बायका एकटं करावं घरी चालावं आणि दवाखान्यात चालावं कसं बघावं आम्ही घरात. तर हे वास किती या लागलाय आम्हाला. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. हेच तकलीफ आहे. आणि आमचं पाठीमागं तर चेंबर झालेलं आहे. चेंबर आणि तर लय त्रास आहे आम्हाला. आमचं घर तर पुरं उतरलंच खाली. तक्रार वगैरे केलंय कुठं? सगळं केलं आम्ही पण काय पण उपयोग नाही आम्हाला. सगळेजण असं येऊन सांगितलं. बरं कुठलं नगर आहे हे? रवींद्र नगर ताई चौक रवींद्र नगर प्रभाग किती येत आहे? 19 पडले हो दादा नाव सांगा. मनोहर गोटी पामोल. हा. मी राहतो इथं दीक्षित नगर रवींद्रनगरच्या बाजूला. हा. इथं सगळं गटार भरलेलं आहे. फक्त लहान मुलं खेळण्यासाठी आणि शाळेला जाण्यासाठी त्यांना रस्ता मोकळा नाही. पूर्ण पाणी भरून गेलं. किती 15 दिवस झाले पाणी येत आहे? 15 दिवस झाले. 15 दिवस हा. झाले. असंच आहे पाणी? असंच आहे पाणी कंटिन्यू चालूच आहे. जास्त झालं उलट रोगराई वाढा लागले. जास्त झालंय पाणी पण कमी नाही झालंय. आदल्या दिवशी थोडं होत्या दुसऱ्या दिवशी थोडं पण आता 3-4 दिवस झाले भैलाई भरपूरच व्हायला. आमचा मुलगा सकाळी जाताना पडलाय माहित आहे का. पण येतात ना करतो आम्ही पाठवतो आम्ही म्हणून असं सांगतात. कोण पण येऊ द्या तेच काम करतात. बुलडोझरला घेऊन येतो आम्ही. गटर साफ करणाऱ्याला घेऊन येतो. पण काम कोणी काम तर करत नाही कोणी पण. उगा असं बोलून जातात पण काम तर करत नाही. इकडं खाली ड्रेनेज बाथ पडून भरून गेलाय हा. आणि नळाचं पाणी वास यायला लागला. सगळं ड्रेनेज जायला भरून त्रास गेला व्हायलाय का? पलीकडच्या नाही इथं या जायला त्रास व्हायला का? इथं तर त्रास होणारच नाहीये काय. लेकरं कसं जावं कसं यावं. आमचे लहान लहान लेकर होती मग शाळेला कसं जावं कसं या. शाळेला तर बाहेर पाय ठेवायला पण नाहीये सध्याला माहित आहे का. हा सकाळीच पडलाय आमचा लेकरू. कुणाला सांगा कुणाला नाही सांगा. बघू किती एवढे अधिकारी येते. एकटं तर येऊन बघावं ना बोलाव ना. बघते ती येते ती जाते ती. अरे जाय बघून येण्यासारखं नाही करावं पण काम तसं. इथं 2 ते 3 चेंबर बांधलेले आहेत. 12-12 फुटाचे चेंबर आहेत. त्याच्यावर झाकणं नाही अक्षरशः. त्याच्यात डुकरं 3 वेळा पडले. ते 2 कुत्रे पडले. ते आम्ही स्वतः काढलो. स्वतः काढला माहिती. मेंबरला सगळ्या 4 मेंबरला सांगितलं तर काम ते माझा वार्ड नाही त्याचा वार्ड आहे. माझं काम नाही तिथं त्याचं काम आहे. हेच बोलते सगळे मेंबर 4चे 4 एकटा बी येऊन काम करत नाही. 15-20 दिवस झाले ओव्हरफ्लो होऊन लोकांच्या घरात पाणी जात आहेत. लोकांना येण्या जाण्याचा त्रास होत आहे. तसंच इथं मच्छरची वगैरे दुर्गंधी होऊन लहान मुलं आजारी पडत आहेत. आणि हे सर्वच्या सर्व लोक नगरसेवकांना सुद्धा तक्रार केलेली आहेत. प्रशासनाला सुद्धा केलेली आहेत. पण तरीही कुठचीही कारवाई झालेली दिसत नाहीये. कॅमेरा पर्सन समीर शेखसह मी आदिल पटेल, हल्ला बोल न्यूज, सोलापूर.